अरे बडे गेला होय बडे गेला नाना जर गडबडी जरा गाडी का बरोबर कसं येतो येऊ द्या ए जरा बैल साईडला घ्या कशा आले ए तमारा जरा टॅक्टर जाऊ दे 2 मिनिटं गाडी पोळा हा सण आषाढ महिन्यात साजरा करतो. नेहमीप्रमाणे बैलांना सकाळी गरम पाण्याने आंघोळ घालतो, नंतर त्यांची सजावट करतो, नंतर देवावरून आणतो, त्यांना देवाला घेऊन जातो आणि त्यांना गोड पोळ्यांचा नैवेद्य खायला घालतो. हा सण आम्ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. वर्षातला पहिला सण असतो. तर बेंद्राच्या आदल्या दिवशी आम्ही खानमळणी करतो. हळद तूप वगैरे लावून त्याचे खानमळणी करतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बैलाला आंघोळ वगैरे घालतो. त्याच्यानंतर आंघोळ घातल्यानंतर त्याचे सजवतो त्याच्यानंतर त्याला गावातून मिरवणूक त्याची निघते. देवीच्या पाया पडा मोगरदाई मातेचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मारुतीचं मंदिर आहे इथं. आणि तिथून फिरवून आल्यानंतर आम्ही त्याची आरास वगैरे इथं काढतो आणि अशा प्रकारे आम्ही हा बेंदूर सण साजरा करतो. आषाढ महिन्यात बेंदूर सण आला की आम्ही बैलांना आदल्या दिवशी आंघोळ घालतो स्वच्छ. नंतर संध्याकाळी खांदमळणी करतो. खांदमळणी तेल आणि तूप हळद आणि तूप वापरलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या सकाळी आंघोळ घालून गरम पाण्याने आंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते. सजावट केल्यानंतर सजावटीत त्यांना हार गजरे शिंगांना शेंब्या पायात तसे वाळे वगैरे घातले जातात. काळे धागे बांधले जातात. नंतर रंगरंगोटी केली जाते. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते. मिरवणूक काढल्यानंतर त्यांना देवाला घेऊन जातात. देवाच्या पाया वगैरे पडून आल्यानंतर त्यांच्याशी आरती म्हणजे ओवाळणी करतो, आरती करतो. त्यानंतर परत त्यांची रास काढली जाते. रास काढल्यानंतर मग बैलांना जागेवर नेऊन जेवायला देतो. जेवण झालं की बैलांना जागेवर नेऊन बांधतो. परत रंग दिला, परत त्याला खायला घातलं आणि आता पूजा केली. आज बैलपोळा या सणाच्या निमित्ताने आज हा आमचा घरचा साज देखणा हत्यार अंजीर, आज आम्ही त्याची सजावट केली. त्याला सकाळी आंघोळ घालून नैवेद्य वगैरे दाखवून हार वगैरे घालून सजावट करून त्याला मिरवणूक करून आणलेली आहे. आत्ताच संपलेल्या वारीच्या अनुषंगाने आम्ही त्या बैलाच्या सजावटीमध्ये विठ्ठलाचं चित्र काढलेलं आहे आणि हे आपल्या परंपरा अशीच चालू राहिलेली आहे. हा घरचा साज आहे आमचा. एक गोट्यामध्ये एक बांधलेला आहे, त्याला 30-35 वर्ष झालेले आहेत. ते थोडासा वय झाल्यामुळे आम्ही मिरवणूक काढून त्याला शांततेसाठी रिलॅक्सेशनसाठी ठेवलेला आहे. हा धन्यवाद. सगळी कार्यकर्ते आहेत बैलाच्या मागे अतुनिष्ठ कष्ट करून झटत असतात. त्यांनी बेंद्रानिमित्त स्वखर्चाने नवीन पिढी स्वखर्चाने टी-शर्ट वगैरे छापलेत. वकील किंग नावाने त्यांचा अजून एक आमचा एक दुसरा घरचा साज आहे वकील.
तर मुलांनी अशा तऱ्हेने स्वखर्चाने पॉकेट मनी वाचवून आपल्या टी शर्टचे वगैरे स्वखर्चाने हे केलेलं आहे. आमचा घरचा जुना बैल आहे सगळ्यात. आम्ही लहान असल्यापासून जवळजवळ 30 ते 35 वर्ष बैलाला झालेत, पण आमचा घरचा बैल असल्यामुळे आम्ही त्याला घरच्या दावणीवरतीच ठेवणार आहे शेवटपर्यंत. लहान मुलं पण त्याला हे करतात, कोणाला मारत नाही काय नाही, कामात त्याच्यात पूर्ण एक नंबर.